नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2024 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा अर्थशास्त्र या विषयाचा क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। फ्रेंड्स, हा व्हिडिओ येणाऱ्या एग्जामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे हेल्पफुल व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रेंड, अर्थशास्त्र या विषयाचा क्वेश्चन पेपर जो आहे 80 मार्क्ससाठी असतो आणि यासाठी टायमिंग आहे, अर्थात वेळ आहे 3 तास। बघा, काही सूचना दिलेल्या आहेत, पटापट सूचना आपण बघूयात। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृती काढा। उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात। आणि चौथी सूचना आहे, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत। अशा प्रकारचे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। यानंतर आता आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूयात। पहिला प्रश्न आहे, प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा। 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। यामध्ये पहिले विधान दिलेले आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। अ, राशी पद्धत, ब, समग्र पद्धत, क, विभाजन पद्धत, ड, सर्वसमावेशक पद्धत। आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे अ, क, ड। पर्याय क्रमांक 2 आहे ब, क, ड। पर्याय क्रमांक 3 आहे फक्त क आणि पर्याय क्रमांक 4 आहे फक्त अ। तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क, अर्थात विभाजन पद्धत। यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड विधान आहे, असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात। यामध्ये अ, सावकार, ब, व्यापारी बँका, क, हुंडी आणि ड आहे चिट फंड। आणि पर्याय आहेत 1 अ, ब, क, 2 ब, क, 3 ब, ड आणि 4 आहे अ, क, ड। तर या पर्यायांचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते या ठिकाणी चौथा पर्याय जो आहे तो अतिशय योग्य आहे, अर्थात चौथा पर्याय जो आहे तो या विधानाचे उत्तर आहे। अ, क, ड म्हणजे सावकार, हुंडी आणि चिट फंड असं याचं उत्तर असणार आहे। चला, यानंतर तिसरे विधान आपण पाहूयात। सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्य येतात। अ, परकीय आक्रमणापासून संरक्षण, ब, शिक्षण व आरोग्य सेवा, क, सामाजिक सुरक्षा उपाययोजना आणि ड आहे कर संकलन। आणि पर्याय आहेत 1 ब आणि क, 2 अ, ब, क, 3 आहे ब, क, ड आणि 4 आहे वरील सर्व। तर या व्यवस्थितपणे या सर्व पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की पर्याय क्रमांक 1 जो आहे अर्थात ब आणि क हा योग्य आहे। म्हणजेच या तिसऱ्या विधानाचे उत्तर आहे ब आणि क, शिक्षण व आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा उपाययोजना। तर अशा प्रकारचे याचं आन्सर असणार आहे। यानंतर चौथे विधान आहे, निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा। अ, भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, ब, भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, क, योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, ड, निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो। आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ब, क, ड। पर्याय क्रमांक 2 आहे अ, ब, क। पर्याय क्रमांक 3 आहे अ, ब, ड आणि पर्याय क्रमांक 4 आहे अ, क, ड। तर या सर्व पर्यायांचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपल्याला असे दिसून येईल की यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो योग्य आहे, अर्थात चौथ्या विधानाचे उत्तर आहे अ, ब, क। यानंतर पुढील विधान आहे 5वे, रक्तपेढी अर्थात ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे। अ, स्थल उपयोगिता, ब, ज्ञान उपयोगिता, क, सेवा उपयोगिता आणि ड आहे काळ उपयोगिता। आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अ, ब, क, पर्याय क्रमांक 2 ब, क, ड, पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड आणि पर्याय क्रमांक 4 आहे फक्त ड। तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड, अर्थात काळ उपयोगिता। यानंतर प्रश्न पहिला ब आहे,
विसंगत शब्द ओळखा। 5 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे। या आधीचा सुद्धा 5 गुणांसाठीचा होता आणि प्रश्न पहिला ब जो आहे तो सुद्धा 5 गुणांसाठीचा आहे। तर यामध्ये या ठिकाणी पहिले विधान किंवा या ठिकाणी पहिला गट ज्याला आपण म्हणू दिलेला आहे मागणीचे प्रकार, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी, बाजार मागणी। तर यामध्ये विसंगत जो शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। या ग्रुपमधला विसंगत शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर यामधील मागणीचे प्रकार, यामध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी हे मागणीचे प्रकार आहेत, परंतु बाजार मागणी हा विसंगत घटक आहे, विसंगत शब्द आहे। यानंतर या ठिकाणी दुसरा ग्रुप दिलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य। आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य, स्थिर संकल्पना आणि प्रवाही संकल्पना। या ठिकाणी हा जो ग्रुप दिलेला आहे तर यामध्ये विसंगत शब्द आहे स्थिर संकल्पना। यानंतर तिसरा ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे अंदाजपत्रकाचे प्रकार, तुटीचे अंदाजपत्रक, शून्याधारित अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक। तर यामध्ये विसंगत शब्द आहे शून्याधारित अंदाजपत्रक। यानंतर यामधील पुढील गट आहे चौथा कायदेशीर मक्तेदारी। यामध्ये आहे पेटंट, ओपेक, स्वामित्व, बोधचिन्ह। तर यामध्ये विसंगत शब्द आहे ओपेक। यानंतर 5 नंबर वित्तीय मालमत्ता, रोखे, भूमी, सरकारी रोखे, व्युत्पन्न रोखे। तर यामध्ये विसंगत शब्द आहे भूमी। तर अशा प्रकारे 5 गुणांसाठीचा हा प्रश्न होता। यानंतर प्रश्न पहिला क आहे आर्थिक परिभाषिक शब्द लिहा। यामध्ये क्रमांक 1 आहे किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते। तर यासाठी योग्य पर्याय आहे मागणीची वृद्धी किंवा मागणीची वाढ। यानंतर दुसरे विधान आहे मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी। तर यासाठी योग्य शब्द आहे मागणी ठेव। यानंतर 3 आहे एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे। तर यासाठी योग्य शब्द आहे मूल्यभेद। यानंतर 4 एका जादा नगदसंख्येने उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ। तर याला म्हणतात सीमांत खर्च। आणि 5 आहे फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल। तर याला म्हणायचं आहे मागणीची उत्पन्न लवचिकता। तर अशा प्रकारे आर्थिक परिभाषिक शब्द लिहा 5 गुणांसाठीचा प्रश्न होता। यानंतर आता आपण प्रश्न पहिला ड पाहूयात 5 गुणांसाठी। प्रश्न पहिला ड आहे सहसंबंध पूर्ण करा। यामध्ये पहिला सहसंबंध दिलेला आहे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र। आणि इथं आपल्याला बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। या संकल्पनेशी संबंधित तो शब्द असणार आहे। तर इथं येणार आहे आंशिक समतोल। यानंतर 2 उत्पादन पद्धत, बॉक्स दिलेला आहे उत्पन्न पद्धत, घटक पद्धत यांचा जो संबंध आहे तो उत्पादन पद्धत आणि त्या ठिकाणी आपल्याला तो शब्द शोधून लिहायचा आहे। तर तिथे येणार आहे माल साठा पद्धत। यानंतर ती रूप उपयोगिता फर्निचर आणि पुढे आहे डॉक्टर। म्हणजे रूप उपयोगिता आणि फर्निचर यामधला जो संबंध आहे तो डॉक्टर आणि आपल्याला तो शब्द शोधायचा आहे। तर तिथे येणार आहे सेवा उपयोगिता। यानंतर 4 आहे संपूर्ण लवचिक मागणी। त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे ईडी बरोबर आणि आपल्याला तो सिम्बॉल दिसत आहे इनडेफिनिट।
तर तशाच प्रकारे पुढील सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे. ED = 0. तर तिथे येणार आहे संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. यानंतर 5 इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन. यामध्ये जो संबंध आहे तो संबंध आपल्याला पुरवठ्यातील बदल आणि तो शब्द शोधायचा आहे. तर तिथे येणार आहे किंमत स्थिर पुरवठ्यातील बदल, इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन. तर अशा प्रकारे सहसंबंध पूर्ण करा. हा 5 गुणांसाठीचा प्रश्न इथं पूर्ण होतो. यानंतर आता प्रश्न दुसरा आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 या ठिकाणी लिहायचे आहेत. आपण सर्वच्या सर्व या ठिकाणी जे विधानं दिलेले आहेत त्यांचे उत्तर आपण पाहूयात. तर हा प्रश्न जो आहे 6 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न पहिला आपण पाहिला तो एकंदरीत 20 गुणांसाठी होता आणि प्रश्न दुसरा जो या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो 6 गुणांसाठी आहे. तर बघूया. यामध्ये पहिले विधान आहे, मनीषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. तर यामध्ये जी संकल्पना आहे ती आहे उपयोगिता. कारण मनीषाची निबंध लिहिण्याची जी गरज आहे ती पेनाच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी उपयोगिता ही संकल्पना आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण, मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता. यानंतर दुसरे विधान आहे, रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात. तर यासाठी संकल्पना आहे भांडवल बाजार आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे, देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ म्हणजेच भांडवल बाजार होय. यानंतर तिसरे विधान आहे, कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. तर या ठिकाणी संकल्पना आहे अप्रत्यक्ष मागणी आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण याप्रमाणे आहे, ज्या वस्तूंची व सेवांची उपभोग्य वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी मागणी केली जाते त्यांना असणाऱ्या मागणीस अप्रत्यक्ष मागणी म्हणतात. यानंतर चौथे विधान आहे, महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. संकल्पना आहे अंतर्गत व्यापार. संकल्पनेचे स्पष्टीकरण याप्रमाणे आहे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी व विक्री म्हणजेच अंतर्गत व्यापार होय. यानंतर पाचवे विधान आहे, जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. संकल्पना आहे हस्तांतरित उत्पन्न आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण याप्रमाणे आहे, दुसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर अशा उत्पन्नास हस्तांतरित उत्पन्न म्हणतात. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ जो आहे 6 मार्काचा इथं पूर्ण झालेला आहे. यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 लिहायचे आहेत. 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये 1 आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी, 2 एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, 3 संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी, 4 किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक आणि 5 अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 लिहायचे आहेत. 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये प्रश्न पहिला आहे, मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे, भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणतेही 4 समस्या स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे, उपयोगितेचे कोणतेही 4 वैशिष्ट्य स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राची कोणतेही 4 वैशिष्ट्ये लिहा. यापैकी फक्त आपल्याला 3च लिहायचे आहेत. म्हणजे 3 प्रश्नच आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत.
यानंतर प्रश्न 14 आहे 12 गुणांसाठी कोणतेही 3 लिहायचे आहेत. या ठिकाणी 5 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. प्रश्न याप्रमाणे आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारान स्पष्ट करा. यामध्ये पहिले विधान आहे, मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. तर या विधानाशी मी सहमत आहे. वरील विधानाशी मी सहमत आहे असं आपल्याला लिहायचं आहे आणि त्याचे कारण आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. दुसरे विधान आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. वरील विधानाशी मी सहमत आहे आणि त्याची कारणं जी आहेत ते खाली लिहायची आहेत. तिसरे विधान आहे, किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. वरील विधानाशी मी सहमत नाही, त्याची कारणं जी आहेत ती लिहायची आहेत. 4, करेतर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. वरील विधानाशी मी सहमत आहे, त्याचे कारण खाली लिहायचे आहे. आणि 5 आहे, निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. वरील विधानाशी मी सहमत आहे, त्याची कारणं आपल्याला शोधून लिहायची आहेत. यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे. इथे तक्ता दिलेला आहे आणि त्याखाली प्रश्न दिलेले आहेत. यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि खाली आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. आता उजवीकडे स्थानांतरित होणारा, तर हा आहे उजवीकडे होणारा म1 हा उजवीकडे स्थानांतरित होणारा वक्र आहे म1. त्यानंतर आहे डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. तर डावीकडे होणारा आहे म2. यानंतर 3 आहे वस्तूची किंमत. तर वस्तूची किंमत स्थिर आहे. आकृतीमध्ये आपण बघू शकता वस्तूची किंमत जी आहे अ आणि क ही स्थिर आहे. किमतीमध्ये कुठलाही बदल आपल्याला झालेला दिसत नाही. यानंतर मागणीतील वृद्धी आणि ह्रास या संकल्पने अंतर्गत येतात. तर इथे येणार आहे मागणीतील बदल. यानंतर तिसरा प्रश्न आहे, यामधला खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी उतारा दिलेला आहे, तो उतारा वाचायचा आहे आणि त्याखाली दिलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लिहायचे आहेत. प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यानंतर प्रश्न 6वा आपल्या प्रश्नपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 लिहायचे आहेत. 3 या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. 16 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. 2, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. आणि 3 आहे, पुरवठ्याचा नियम गृहीतकासहित सविस्तर स्पष्ट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे मार्च 2024 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा अर्थशास्त्र या विषयाचा क्वेश्चन पेपर आपण अभ्यासलेला आहे. फ्रेंड्स, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.